याच नाभिराजाला संतती होत नव्हती म्हणून भगवंताला प्रसन्न करून घेतलं. देव प्रसन्न झाले. कशासाठी यज्ञ केला म्हणून विचारलं. कशासाठी यज्ञ केला म्हणून विचारलं तर नाभिराजाने सांगितलेलं आहे की महाराज संतती पाहिजे. कशी पाहिजे म्हणे तुमच्यासारखीच पाहिजे. तुम्हीच त्या ठिकाणी आमच्या पोटी आहे. भगवंताने सांगितलं माझ्यासारखा केवळ मीच आहे बाबा. ऐसा न देखी मी कोणी दुजाती त्रिभुवनी. या जगतामध्ये माझ्यासारखा केवळ मी आहे. मीच तुमच्या पोटी त्या ठिकाणी प्रगट होतो. आणि मग तेच भगवान परमात्मा नाभिराजा आणि मेरू देवीच्या पोटी ऋषभदेवजींच्या रूपानं त्या ठिकाणी प्रगट झाले. बोलिये ऋषभदेव भगवान की जय. त्या ऋषभदेवजींचं दिव्य चरित्र या ठिकाणी सांगितलेलं आहे. ऋषभदेवजींचं चरित्र विस्ताराने या ठिकाणी वर्णन करताना ऋषभदेवांचं विवाह जयंती बरोबर झालेला आहे. जयंती ही इंद्राची मुलगी आहे. इंद्राच्या मुलीबरोबर इतका दिव्य त्यांचा संसार चालू होता की इंद्राचा संसार त्यांच्या संसारापुढे फिका पडायला लागला. आणि या इंद्राने एकदा ठरवलं म्हणे या ऋषभदेवांच्या राज्यामध्ये पाऊसच पाडायचा नाही. ऋषभदेवांनी महाराज स्वतःच्या सामर्थ्यांनी पाऊस त्या ठिकाणी पाडलेला आहे. आणि इंद्रापेक्षा सुद्धा अजून चांगला संसार त्या ठिकाणी करून दाखवला. याच ऋषभदेवांच्या पोटी त्यांना 100 मुलं झाले. आणि त्यापैकी ज्येष्ठ मुलगा आहे भरत. त्या सर्व मुलांना एक दिवशी ऋषभदेवजी महाराज एकत्र करतात आणि त्यांना काही उपदेश करतात की माणसाने तृष्णा त्याग केला पाहिजे. माणसाने जीवनामध्ये तत्व जिज्ञासा बाळगली पाहिजे. माणसाने तपस्वी, माणसाचा स्वभाव जीवन तपस्वी असलं पाहिजे. आणि माणसाने कर्म करत असताना सकाम कर्म करू नये, निष्काम कर्म जीवनामध्ये अवलंबलं पाहिजे. असा सगळ्या मुलांना त्या ठिकाणी उपदेश केला. आणि सांगितलं मी मोठा मुलगा माझा भरत, त्या भरताला राजगादीवरती बसवतो. आणि मी आता वानप्रस्थाश्रम स्वीकारतो. आणि मग भरतजींना राजगादीवरती बसून ऋषभदेवजी महाराज अरण्यामध्ये त्या ठिकाणी येतात. अरण्यामध्ये आल्यानंतर ऋषभदेवजी महाराजांनी महाराज जडोन्वत अवस्था धारण केलेली आहे. जडाप्रमाणे पडून राहायचं. कुणी दिलं तर खायचं, कुणी तोंडामध्ये भरवलं तर पोट भरायचं, कुणी पाणी दिलं तर प्यायचं, अन्यथा भगवत चिंतन करत राहायचं. भगवंताच्या हरिच स्मरणामध्ये अखंड परमात्म्याच्या चिंतनामध्ये जीवन व्यतीत करायचं. ऋषभदेवजींचं असं एवढी त्यांना भगवंत चिंतनामध्ये एवढी तद्रूपता त्यांची निर्माण झाली की अष्टमहासिद्धी त्यांना प्रसन्न झाल्या. आणि सर्व सिद्धी, सर्व रिद्धी सिद्धी त्यांच्या समोर हात जोडून उभं राहतात. आणि रिद्धी सिद्धी हात जोडून ऋषभदेवांना आमचा स्वीकार करा, आमचा स्वीकार करो म्हणून विनंती करतात. मात्र ऋषभदेवजींनी त्या रिद्धी सिद्धींचा स्वीकार केला नाही. बघा काय असतं, परमार्थ करत असताना, आध्यात्मिक जीवन जगत असताना सतत जर आपण व्रतस्थ जीवन आपण जगलो आणि व्रतस्थ जीवन जगल्यानंतर नित्य नियमानं काही नित्य नियम आपल्या जीवनामध्ये जर करत राहिलो तर महाराज त्याचा परिणाम असा होतो की आपोआप आपल्या जीवनामध्ये रिद्ध्या सिद्ध्या प्रगट होत असतात. एखादी गोष्ट सतत 12 वर्ष केली ना तर महाराज माणसाला ती सिद्धी प्राप्त होत असते. आणि मग ऋषभदेवांची ती तपश्चर्या पाहून सगळ्या रिद्ध्या सिद्ध्या त्यांच्या समोर हात जोडतात. मात्र ऋषभदेवांनी त्यांचा स्वीकार केला नाही. आपल्या सगळ्या वारकरी संतांनी महाराज या रिद्धी सिद्धींचा स्वीकार केलेला नाही. सामर्थ्य लाख आहे त्यांच्याजवळ, जसं म्हणल तसं त्या ठिकाणी घडल. मात्र या रिद्धी सिद्धींचा स्वीकार संत करत नाही. का करत नाही तर नाथ महाराज त्याला स्पष्ट त्या ठिकाणी विरोध करतात. रिद्धी सिद्धी निधी योगी रिद्धी सिद्धी निधी योगी रिद्धी
सिद्धी अवघीच उपाधी रिद्धी सिद्धी अवघीच उपाधी जपता परमानंदी मन राही जपत्या परमानंदी मन नाही मन नाही जपत्या परमानंदी मन नाही मन नाही मन नाही मन नाही मन नाही हा हा जपत्या परमानंदी मन नाही मन नाही जपत्या परमानंदी मन मन नाही मन रिद्धी सिद्धी रिद्धी सिद्धी अवघीच रिद्धी सिद्धी अवघीच उपाधी ज्ञानोबराया सांगतात रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही सिद्धी लावी पिसे नि कोण तया पुसे देणे राजहंसे पाणी काही. महाराज या रिद्धी सिद्ध्या काय करतात? भगवंताची भक्ती करणाऱ्या भक्ताला भटकवायचं काम करतात. भगवंताचं भजन करता करता भगवंताची भक्ती करता करता सिद्ध्या प्राप्त होत असतात. मात्र त्या सिद्ध्या देवापासून आपल्याला दूर लोटत असतात. सिद्धी प्राप्त झाल्यानंतर देव प्राप्त होत नाही. सिद्धी प्राप्त झाल्यानंतर जग आपल्या मागे लागेल, मात्र जगदीश आपल्यापासून लांब निघून जाईल. आणि भक्तीचं साध्य जर काय असेल तर तो भगवान परमात्मा प्राप्त होणं. पण भक्ती करता करता मध्येच त्या ठिकाणी महाराज रिद्ध्या सिद्ध्या येतात आडव्या भक्ताला. आणि रिद्ध्या सिद्ध्या आला की भक्त त्या रिद्धी सिद्धीलाच त्या ठिकाणी सर्वस्व मानतो. आणि ती रिद्धी सिद्धी प्राप्त झाली की मग असा हात केला की गुलाबाचं फुल, असा हात केला की त्या ठिकाणी अंगारा निघतो, असा हात केला की पेढा निघतो. आणि लोक म्हणतात वा वा काय महाराज आहे म्हणतात आणि काय सिद्ध पुरुष आहे हे. पण ती भक्तीची पहिली पायरी आहे. आणि तेवढ्यामध्येच तो भक्त त्या ठिकाणी रमून जातो आणि खरा भगवंत त्या ठिकाणी दूर राहतो. महाराज रिद्धी सिद्धी म्हणजे काय माहितीये का? खेळण्यासारखं आहे, खेळण्यासारखं. हो, जसं एखादं मूल त्या ठिकाणी रडायला लागतं. एखादं लहान मुलगा त्या ठिकाणी आई काम करत असते आणि आई काम करत असताना त्या लहान मुलाला त्या ठिकाणी झोपवून देते.
ते बाळ त्या ठिकाणी मग झोपेतून उठताना रडायला लागतं, आणि रडायला लागल्यानंतर जोर जोराने रडतं, इतकं जोरात रडतं, इतकं जोरात रडतं, नुसतं आई 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 आई. पण आईच्या मग भरपूर कामं असतात. आई मात्र काय त्याला घ्यायला तिच्याजवळ वेळ नसतो. ती म्हणते तुला जर घेऊन बसले बाळा तर माझे सगळे कामं राहील. मग ते आई काय करते, एखादा बिस्किटचा पुडा घेते आणि त्याच्या समोर ठेवते, एखादा खेळवणं घेते त्याच्या समोर ठेवते, एखादं चॉकलेट घेते आणि त्याच्या समोर टाकते, एखादी कॅडबरी घेते त्याच्या समोर टाकते, नाही का एखादं खेळणं त्याच्या समोर टाकून देते. आणि असं चॉकलेट बिस्किट एक दोन खेळणे त्याच्या समोर दिले का त्या खेळण्याकडे पाहून, त्या चॉकलेट बिस्किटकडे पाहून ते पोरग रडायचं थांबतं, आणि त्या खेळण्यामध्ये आणि त्या चॉकलेट बिस्किट मध्येच ते रमून जातं, आणि आईचा त्याला विसर पडतो. तसं भक्त भगवंतासाठी भक्ती करतो. देवा तू पाहिजे, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा. पांडुरंग देवा तू पाहिजे, तुझ्यासाठी भक्ती, तुझ्यासाठी भक्ती. पण देवही परीक्षा घेतो आणि ह्या रिद्धी सिद्धी म्हणजे चॉकलेट बिस्किट त्या भक्ताच्या जीवनामध्ये टाकून देतो. आणि चॉकलेट बिस्किट टाकले आणि तो भक्त जर का त्या रिद्धी सिद्धीच्याच मध्ये अडकून बसला तर देव त्याच्यापासून अंतरून जातो. महाराज देव काय त्याला त्या ठिकाणी भेटत नाही. म्हणून वारकरी संतांनी या रिद्धी सिद्धींचा त्याग सांगितलेला आहे. बाबा याच्या मागं लागू नका, जरी प्रसन्न झाले तरी त्यांना नमस्कार करा, त्यांचा स्वीकार करू नका, देव अंतरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ऋषभदेवजी महाराजांनी महाराज त्या रिद्धी सिद्धींचा त्याग केला. कोणी वेड म्हणायचं, कोणी सिद्ध म्हणायचं, लोकांची गर्दी त्यांच्या जवळ व्हायला लागली म्हणून त्यांनी गाव सोडायचं आणि दुसऱ्या जंगलामध्ये जायचं. अजगर अवस्था त्यांनी धारण केली. जसा अजगर पडून राहतो ना, बस तसं एका जागेवरती पडून राहायचं. मुखामध्ये थोडासा दगड त्यांनी ठेवला, बोलायचंच नाही कोणासोबत, केवळ भगवत चिंतनामध्ये राहायचं. अशी अवस्था, अशी स्थिती त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतली. महाराज त्याच जागेवरती लघुशंका करायची, त्याच जागेवरती दीर्घशंका करायची. महाराज त्या विष्ठेचा लेप त्यांच्या अंगाला लागायला लागला, विष्ठेचा लेप अंगाला लागायला लागला. परंतु भगवंताच्या नामाच्या सामर्थ्याने इतकी त्यांची उच्च अवस्था झाली होती की त्या विष्ठेचा दुर्गंध नव्हे तर त्याच्यामधून सुद्धा सुगंध त्या ठिकाणी दरवळायचा. अशी स्थिती ऋषभदेवजी महाराजांची भगवंताच्या नामचिंतनाने त्या ठिकाणी प्राप्त झालेली होती. बरं, हे ऋषभदेवजींचं तर फार पुरातन उदाहरण आहे महाराज. वृंदावनामध्ये घडलेली घटना. वृंदावनामध्ये स्वामी श्री राम किंकरजी महाराज म्हणून फार मोठे संत होऊन गेले. नामधारक, नाम उपासक त्या ठिकाणी होते. इतकं नामस्मरण करायचं, इतकं नामस्मरण करायचं, नामाशिवाय नामचिंतनाशिवाय दुसरं काही नाही. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तरी समाधान, इतकं नामचिंतन. आहा, सतत मुखामध्ये अखंड नामस्मरण. वय थोडं झालं आणि वय झाल्यानंतर मग त्यांना पोटाचा काही आजार जडला, त्यांना काही ते पोट साफ होत नसायचे, गॅसेस त्यांच्या पोटामध्ये व्हायला लागले. म्हणून त्यांना दवाखान्यामध्ये भरती केलं. दवाखान्यामध्ये भरती केल्यानंतर महाराज ते बऱ्याच दिवसापासून त्यांचं पोट साफ झालं नव्हतं, म्हणून त्यांना इनिमा वगैरे काय त्या प्रक्रिया करायच्या होत्या. डॉक्टरांनी औषध दिलं आणि सगळे दरवाजे मोकळे केले, पडदे मोकळे केले. बरं का, सगळे असे घटना सत्य तुम्हाला सांगतोय मी. आणि सगळे पडदे दरवाजे का, आता विष्ठा झाल्यानंतर फार घाण वास हॉस्पिटलमध्ये सुटेल म्हणून सगळे हॉस्पिटलचे दरवाजे, खिडक्या, पडदे मोकळे केले. परंतु ज्या वेळेला त्या महात्म्याची विष्ठा झाली महाराज, चंदनासारखा सुगंध त्या हॉस्पिटलमध्ये दरवळला. ही आत्ता 50 वर्षापूर्वीची घटना वृंदावनातल्या संताची महाराज. म्हणून भगवंताच्या नामाचा इतका परिणाम शरीरावरती होत असतो की शरीरामधून निघणारी दुर्गंध नाही तर ती सुगंधाच्या रूपामध्ये प्रगट होत असते. इतका नामाचा परिणाम भक्ताच्या जीवनामध्ये होत असतो. ऋषभदेवजी महाराजांच्या जीवनामध्ये ती स्थिती प्राप्त झालेली आहे. आणि एके दिवशी त्या अरण्याला, त्या जंगलाला आग लागली. परिणाम, या आगेमध्ये मी जळून भस्म होणार याची सुद्धा त्यांना काळजी नाही, तसेच पडून राहिले. आणि त्या अग्नीने ऋषभदेवजी महाराजांना त्या ठिकाणी शांत केलेलं आहे. अशा प्रकारे ऋषभदेवजींचं चरित्र या ठिकाणी वर्णन करतात.